जय हिंद ऑल ऑफ यू। देखो, आज हम यहाँ पे इकट्ठे हुए, वी आर गैदर हियर टू कॉन्ग्रेचुलेट हर्षवर्धन पाटिल फॉर हिज सक्सेस इन एनडीए एग्जाम, and also he will deliver something. He want to interact with our student. So here I welcome to our school commandant Colonel Sonone sir. On the same way, I heartily welcome to Harshvardhan Patil and Nikita madam. For the success in NDA, I want to congratulate Harshvardhan Patil by offering a small gift from our school. I request Commandant sir to give him a token of love to Harshvardhan. Congratulations. तो हर्षवर्धन का फिर से मैं अभिनंदन करता हूँ यहाँ पे, और इसको सुनने के लिए हम सभी बच्चे आप यहाँ पे आए हैं। तो उसकी जर्नी के बारे में थोड़ा सा बताएंगे और उसके बाद हम हर्षवर्धन को सुनेंगे। हर्षवर्धन को हमने यहाँ पे जानबूझ के बुलाया है सो दैट आप रिलेट कर पाओ एज ए स्टूडेंट। वो आपसे 2 इयर्स अहेड है, बट उसकी जर्नी मैं शुरू से विटनेस कर रहा हूँ, इसलिए हाउ यू कैन बी कॉन्फिडेंट बाय सीइंग हिज जर्नी, दैट इज़ द एम। मुझे याद है वो दिन जब इसने एसपीआई क्लियर नहीं किया था, एसपीआई मिस कर गया था, और इसके पेरेंट्स और ये हम लोग हमारे घर पे बैठे हुए थे। तो पेरेंट्स चिंतित थे, अभी एसपीआई हुआ नहीं, हमें कोई अच्छा सा गाइड करो, कहाँ डाले हम, एनडीए होना चाहिए। तो बहुत सारे ऑप्शंस मैंने उनको बताए, कोल्हापुर जा सकते हैं, नासिक जा सकते हैं, औरंगाबाद में ये है, प्राइवेट, सेमी गवर्नमेंट, ऑल दोज ऑप्शंस। और एक ऑप्शन ये भी दिया था कि वो खुद भी कर सकता है, लिटिल बिट सपोर्ट फ्रॉम हियर एंड देयर। इसमें हर्षवर्धन एक की फैक्टर है, उसका खुद का कॉन्फिडेंस। तो उसने पेरेंट्स को इंटरेक्ट करते हुए कॉन्फिडेंस दिया होगा कि ओके। जब उन्होंने डिसीजन ली तो मुझे याद है इसकी मदर ने कम्युनिकेट किया था कि सर हम कहीं नहीं जा रहे, हम यहीं रहेंगे और बीच बीच में आपका सपोर्ट चाहिए। मैंने बोला वो तो एनी टाइम, ऑलवेज। और फिर जब इसको मैंने बोला था कि रिटर्न के लिए यहाँ पे ट्यूशन लगाओ और जेई की तैयारी साथ ही साथ करो एज अ बैकअप। जैसे मैं आपको बोलता हूँ मिनिमम इज सीईटी, क्योंकि वो सिलेबस मैच होता है और एक दूसरे के लिए कॉम्प्लीमेंट्री है, वो सपोर्ट है। जेई करोगे तो एनडीए के लिए तो बहुत बड़ा सपोर्ट है एक्चुअली, क्योंकि एनडीए का मैथ्स उससे नीचे ही है। फिर तो इसको जेई का एक ट्यूशन एंड एनडीए का एक ट्यूशन, बट इसने एनडीए का कोई ट्यूशन रेगुलर किया नहीं और फिर सेल्फ स्टडी की तरफ ज़्यादा मुड़ गया। इसको बाद में बताया था मैंने, बट इसकी मदर बहुत चिंतित रहती थी और फादर तो बोलते थे ठीक है जो होगा होगा, लेकिन इसकी मदर को वो टेंशन था कि ये बाहर नहीं निकल रहा है, सेल्फ स्टडी ही कर रहा है, ऐसे थोड़ी होगा, ये तो इतनी बड़ी एग्ज़ाम है। लेकिन जब मैं इससे बात करता था तो मुझे एक गट फीलिंग आती थी कि ये खुद कॉन्फिडेंट है, कर क्या रहा है। तो इसलिए मैंने उसको ऑब्जेक्ट नहीं किया, उससे डेविएट नहीं किया, और हमेशा ये कहा कि ओके इफ यू आर कॉन्फिडेंट देन देयर इज नथिंग टू वरी। तो ये तीसरी बार में जब ये सक्सेस हुआ है, इसका असली रीजन है, तीसरी बार में सक्सेस मतलब एनडीए का फाइनल रिकमेंडेशन, 3 बार रिटर्न क्लियर किया है। ओके, तो ये कंसिस्टेंटली रिटर्न क्लियर किया है। यही फैक्टर आप लोगों ने समझना है कि व्हाट इज देयर, कि रिटर्न क्लियर करने के लिए एक्चुअली क्या इंपॉर्टेंट है। कौन पढ़ा रहा है वो इंपॉर्टेंट है, कौन से बुक्स रेफर कर रहे हो वो इंपॉर्टेंट है, या फिर आप किस माहौल में रह रहे हो वो इंपॉर्टेंट है, या आप खुद इंपॉर्टेंट है। तो मैं हर्षवर्धन को वही रिक्वेस्ट करूंगा कि हम लोग इसको कोशिश करेंगे 3-4 बार बुलाएंगे। तो आज एक पार्ट 1 की तरह हम बात करेंगे इससे। आप इंटरेक्ट करो फ्रीली, आपका पेपर रोक के
हमने इंटरेक्शन सेशन किया। अब ये आपका पेपर था, पेपर होता रहेगा, वो हम तो यहीं 24 घंटे है, तो हमने पेपर रोका है। इसकी अहमियत समझो कि आपको मैक्सिमम बेनिफिट लेना है। तो हर्षवर्धन, यू कैन फोकस टुडे ऑन रिटन मॅथ्स। इंग्लिशमध्ये बोलतो, थोडं इंग्लिशची पण सवय लावायला चांगलीच गोष्ट आहे. तर तुम्ही आता 11th मध्ये आहात का 12th मध्ये जाणार आहे? आलो का तुम्ही? आता आलेत ना? अच्छा, हाफ इयर झालंय. म्हणजे समजा तुमच्याकडे अजून 1 वर्ष आहे सप्टेंबरचा अटेम्प्ट द्यायला. ऑलमोस्ट 1 वर्ष पकडा. कारण की माझं टार्गेट असं आहे की माझं म्हणणं आहे की सप्टेंबर म्हणजे 1 वर्ष सप्टेंबरला बाकी आहे, पण तुमचा सिलेबस पुढच्या वर्षी जवळपास मे मध्ये पर्यंत तरी कम्प्लीट व्हायला पाहिजे. सिलेबस म्हणजे माझं असं म्हणणं नाही की तुमचं जे क्लासमध्ये शिकवलं जात आहे, एक मिनिट सॉरी, नाही माझं म्हणणं आहे की जे तुम्हाला जे कळालंय, तुम्ही समजा जर 10 चॅप्टर झालेत तर ऍटलिस्ट 10 चॅप्टर मधले कोणतं पण क्वेश्चन आला तर ते तुम्हाला करता यायला पाहिजे, असा टाईपची प्रिपरेशन म्हणतोय. तर मग माझी स्ट्रॅटेजी सांगतो सगळ्यात पहिले, नंतर तुमचे डाऊट्स पण घेऊ. कारण कोणाला मध्ये वाटलं काय विचारायचं तर डायरेक्ट विचारा. असं विचार नका करू की कोण काय म्हणेल, की सर काय म्हणेल, मॅम काय म्हणेल, काहीच नाही, एकदम फ्रीली विचारा. मी पण खूपच डाऊट विचारले माझ्या सिनियर्सला. मी जेवढं पण गायडन्स घेतलंय, मोस्ट ऑफ द गायडन्स सर आणि माझे सिनियर्स, एक सिनियर तर बाजूलाच बसलेत, तुम्हाला पण ते शिकवतात ना. मग तेच सगळ्यात पहिले मॅथ्स सांगायला गेलं तर मॅथ्समध्ये कसं आहे, प्रॅक्टिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. प्रॅक्टिस शिवाय काहीच नाही. तुम्ही किती जरी हुशार असलात, जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस नाही कराल तोपर्यंत तुम्हाला ती सवय लागणार नाही क्वेश्चन सॉल्व्ह करायची. आता माझं कसं होतं की मी लेक्चर समजा 100% माझी प्रिपरेशन असेल, 100% पैकी 30% टाइम मी माझ्या लेक्चरसाठी द्यायचो आणि 70% टाइम मी माझ्या प्रॅक्टिससाठी द्यायचो. आता प्रॅक्टिस म्हणलं तर मग फक्त सोडत जायचं असा प्रश्न नाही. जे तुम्हाला नाही येते त्याला प्रोक्रॅस्टिनेट करू नका. म्हणजे समजा एक क्वेश्चन कळाला नाही तुम्हाला, त्याचं सोल्युशन निघत नाहीये, त्याला दाबून नका ठेवू. त्याच मोमेंटला तुम्ही तुमच्या टीचरला विचारा. तुमचे टीचर असं तर नाही म्हणणार ना की तुम्ही नंतर या मला विचारा किंवा नका विचारू. सगळे ओपन तर आहेत ना तुम्हाला, तर मग विचारा. मोस्ट ऑफ द तुम्ही काय, मला गॅरंटी की तुम्ही ओपन करणारच नाही एवढं. तर ते एक गोष्ट आहे. आणि प्रॅक्टिस म्हणजे की कशी, की तुम्ही स्टार्टिंगला जेव्हा तुमच्या सगळ्यांचं बेसिक मॅथ्स चांगलं आहे का नाही? पक्का बघा बरं. मार्क्स किती येतात थोडं सांगा मॅम. मॉक टेस्ट झाले यांचे? हा, किती मार्क्सची? 3 to 4 म्हणजे बेसिक्स तर तुमचे खराबच आहेत. हे तर तुम्ही एक्सेप्ट करा. फर्स्ट स्टेप जे आता नोटीस केली, एक्सेप्ट करत नाही, हो नाही, काही ना काही तर बोला. तर सगळ्यात पहिले काय करा, बेसिक्ससाठी तुम्हाला जे पण मटेरियल दिलं जात आहे ते सगळ्यात पहिले तुम्हाला ते थॉरोली सॉल्व्ह करायचंय. म्हणजे ते बेसिक्स एकदा क्लिअर झालं तरच तुम्ही ऍडव्हान्स लेवलला जाल ना. डायरेक्ट ऍडव्हान्स लेवलला गेलं तर मग तुम्हाला कळणारच नाही काय चाललंय, तुम्ही असं त्याच फ्लोमध्ये चाललाल. तर पहिली गोष्ट बेसिक्स करा. आता मी बेसिकसाठी काय केलं होतं की मॅथ्स फॉर इंडिया म्हणून एक बुक आहे 3000 क्वेश्चन्सची, मी ती सॉल्व्ह केली होती. आणि ती सॉल्व्ह करायला मला जवळपास 7-8 महिने लागले. आता मी ती एकदा सॉल्व्ह केली, ते झालं. त्यानंतर वापस एकदा त्याला सॉल्व्ह केलं. म्हणजे आपल्याला 100 बुक सॉल्व्ह नाही करायचे, आपल्याला 2 बुक सॉल्व्ह करायचे आणि दोघं परफेक्ट वेमध्ये. तर मी ते MFN सगळ्यात पहिले 7-8 महिन्यामध्ये कम्प्लीट केलं. त्यानंतर मग मी तेच क्वेश्चन्स 15 दिवसात कम्प्लीट केलं. 15 दिवस, ज्या गोष्टीला मला 7-8 महिने लागले तेच गोष्ट मी 15 दिवसात केलं. म्हणजे तेवढं क्लिअर माझे बेसिक्स होते. मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स मी पाहिले की लगेच मला आन्सर कळायचं की हे आहे, सॉल्व्ह करायची पण गरज नाही, इझी आहे ना, असायलाच पाहिजे. तर ते आहे. एकदा हे झालं, पहिली बुक कम्प्लीट, एकदम बेस्ट. नंतर मी शिफ्ट केलं जेईच्या क्वेश्चन्सकडे. आता जेईचे क्वेश्चन्स एनडीएच्या क्वेश्चन पेक्षा टफ आहे. आता आपण जर टफ लेवलचं सॉल्व्ह केलं तर आपल्याला सोपं तर जमेलच ना. म्हणजे तुम्ही सगळे म्हणजे काही ना काही स्पोर्ट्स खेळत असाल, तुम्ही एखाद्या टफ टीमला जर कॉम्पिट करायची स्ट्रेंथ होत असाल तर मग एका ढिल्या टीम सोबत तुम्ही तर जिंकू शकाल ना. सेम इकडेच आहे. तर मग मी जेईचे क्वेश्चन्स प्रॅक्टिस केले. आता जेईसाठी मी फिजिक्स वाल्याची मॉड्यूल घेतली होती. तुमच्याकडे पण तुम्ही फिजिक्स वाल्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करता, लेक्चर्स करतात ना. हा, तर मग तेच जे तिकडे शिकवलं जात आहे ते व्यवस्थित करायचं. त्याच लेवलचे क्वेश्चन जेई मध्ये येत असतात. आणि आता कसं आहे, मी जे पाहिलंय 2021 नंतर तुमचे पॅटर्न अवघड चाललं जात आहे. तर मग त्या हिशोबाने तुम्हाला प्रेडिक्ट करायचंय की 1 वर्षानंतर किती लेवलचे पेपर येईल. आता आमच्या वेळेस स्टार्टिंगला तर सोपे होते,
माझ्या थर्ड अटेम्प्टला पेपर अवघड होता, सेकंड आणि थर्ड अटेम्प्टला. सेकंडला टफेस्ट होता. तर मग आज तुम्हाला जर एक्झाम्पल देऊन म्हणलं जर गेला तर मग 2018चा पेपर मी सॉल्व्ह केला. त्यामध्ये मला 180 मार्क आले मॅथ्समध्ये. अनप्रिपेअर्ड बरं का, त्या टाइमला मी जस्ट माझी SSB देऊन आलो होतो. अनप्रिपेअर्ड असून 180 चांगले स्कोर. तेच मी NDA 2022चा पेपर दिला. त्यामध्ये मला फक्त आला 80 मार्क. म्हणजे टफनेस बघा. असं पण नाही की टाइम स्लॉट नंतर दुसऱ्याच दिवशी सॉल्व्ह केला होता मी. तर मग टफनेसच्या हिशोबाने तुम्हाला पण जास्त प्रॅक्टिस करावं लागेल. मग काय, बेसिक्स करा, बेसिक्स नंतर ऍडव्हान्स. तुम्हाला बुक सांगितली जी पण तुम्हाला बेसिकसाठी बुक जी दिली जाते ती सॉल्व्ह करा. नंतर मग मॅथ्ससाठी मी स्वतःहून माझी बुक देईल सरांना, तुम्ही त्याच्यावरून सॉल्व्ह करा. तर मग ते एक आहे मॅथ्ससाठी. दुसरी गोष्ट की रिव्हिजन शिवाय काहीच नाही. मॅथ्सचा सिलेबस खूप लेंथी आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. मी चूक केली स्टार्टिंगला की मी रिव्हिजन केलीच नाही. मी असं होतं, म्हणजे असं नाही की मी खूपच हुशार टाईपचा मुलगा होतो जे वाचलं की लक्षात राहील. मी पण नॉर्मल टाईप ॲव्हरेज टाईप स्टुडंट होतो 10th पर्यंत तरी. 11th-12th मध्ये मी थोडाफार अभ्यास केला म्हणून थोडं वरती आलो. तर रिव्हिजन शिवाय आता कसं आहे माहिती का, स्टार्टिंगला SRF तुम्ही केलंच असेल. SRF, कॉम्प्लेक्स नंबर्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन. जसं जसं तुम्ही ट्रिग्नोमेट्रीकडे शिफ्ट व्हायला लागाल तसं तुम्ही SRF तर तुम्ही विसरायला लागाल. जरी तुम्हाला वरवरचं यायला लागेल तरी जे एकदम कट टू कट जे डीप पॉईंट्स आहेत ते तुम्हाला लक्षात राहणार नाही. तुम्हाला लक्षात राहणार नाही की सिंग्युलर मॅट्रिक्सचं काय असतं, सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलरचं कसं असतं, त्याचे थेरम्स, इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स किंवा इक्विव्हॅलंट सेट वगैरे असे असतात ना, ट्रान्झिटिव्ह सेट्स, ते तुम्ही विसरायला लागाल. सोपे क्वेश्चन्स होईल पण NDC लेवलचे होणार नाही. रिव्हिजन मस्ट आहे. बेस्ट स्ट्रॅटेजी सांगू तर मग कसं आहे की तुमचं 7 दिवस आहेत, तर त्यापैकी संडेला तुम्हाला सुट्टी असते का? असते ना. तर जास्तीत जास्त काही नाही, फक्त अर्धा तास लागतं रिव्हिजनला. संडेला अर्धा तास द्यायचं. तुमचं वीकमध्ये जेवढं पण काही शिकवलं जातं, आता तुम्ही आत्तापासूनच स्टार्ट करा. जर कोणी करत नसेल तर काय करा की आता संडेला तुम्ही रिव्हिजन करा अर्धा तास, जेवढं तुम्हाला शिकवलं जातंय या वीकमध्ये. पुढच्या वीकमध्ये काय करा की तेच जे आता शिकवलं जातंय ते वरवरचं रिवाईज करा. वरवरचं रिवाईज जरी केलं तरी लक्षात राहतं, फक्त कन्सिस्टंट पाहिजे. आणि त्यासोबत जे तुम्हाला अगोदर शिकवलं गेलेलं आहे ते सुद्धा रिवाईज करायचं. असं हळूहळू तुम्हाला सगळे रिवाईज करायला कंटिन्यू ठेवायचं. आता असं नाही की आत्तापासूनच आता याच वीकमध्ये सगळे रिवाईज करायचं, लक्षात राहणार नाही आणि खूप टाइम टेकिंग आहे. जसं जसं तुम्ही समोर जाल तसं ते टाइम कमी लागेल रिव्हिजन करायला. तर हे दोन गोष्टी, एकतर प्रॅक्टिस आणि रिव्हिजन. तिसरी गोष्ट मॉक टेस्ट. मॅथ्ससाठी मॉक टेस्ट शिवाय तुम्हाला काहीच जमणार नाही. आता मी जे माझं फर्स्ट मॉक टेस्ट दिली होती, मी मॅथ्समध्ये माझ्या बॅचमध्ये मी टॉपर होतो. मी माझी फर्स्ट मॉक टेस्ट दिली, मला 40 मार्क होते. विचार करा, टॉपर असून मला 40 मार्क कमी आहेतच ना. आता आपलं कट ऑफ 75 मार्क्स आहे, पण मग आपल्याला 75 नाही काढायचं आहे ना, आपल्याला 120-150 मार्क्स मिनिमम एवढं तर काढायचं आहे ना. तर मग त्या हिशोबाने 40 मार्क कमी. तर मग मला कळालं की मॉक टेस्ट शिवाय काहीच नाही. तर त्यासाठी मी काय केलं की प्रत्येक वीकला संडेला मी काय करायचो, मॉक टेस्ट द्यायचो. ही गोष्ट आहे समजा काहीतरी जून-जुलै पर्यंतची गोष्ट आहे. जून-जुलै पूर्ण 2 महिने मी हर संडे एक मॉक टेस्ट दिली आहे. तर हळूहळू स्कोर वाढला. स्टार्टिंगला नाही वाढला, पहिले 40, 50, 60, नंतर 80 पर्यंत गेलो. 80, 90, 60, 80 असंच माझं पूर्ण स्कोर जायचं. नंतर असा एक मोमेंट आला, त्यानंतर माझं पूर्ण मार्क्स 120, 150, 170 असं झालं लागलं. लास्ट माझा स्कोर 190 होता मॅथ्समध्ये. आणि ND 2021चा पेपर होता बहुतेक तो. तर असं आहे, कन्सिस्टंट राहा. असं नाही की आता स्कोर चांगला नाही तर मग समोर स्कोर चांगला राहणार नाही. स्कोर वाढणारच, फक्त तुम्ही कन्सिस्टंट राहायला पाहिजे. आता वेगळं काय केलं मी की माझा स्कोर 190 पर्यंत गेला, कारण की अगोदर माझं 80-90 पर्यंत अटकलं होतं ना. ती थ्रेशोल्ड मी क्रॉस केली. तर मी काय करायचो की माझं समजा 120 प्रश्न आहे, त्यापैकी माझं टार्गेट असायचं मिनिमम 80 क्वेश्चन. हे लक्षात ठेवा. स्वतःचं टार्गेट सेट करा. मिनिमम 80 म्हणेल मी, आणि त्यामध्ये 60 तरी बरोबर असेल पाहिजे. कमिंग बॅक टू पॉईंट की आता तुमचं समजा 80 क्वेश्चन तुम्ही करताय, 60 बरोबर आले. आता ते 20 चुकले कुठे ते तुम्हाला पाहायचंच आहे. नंतर ते उरलेले 120 पैकी 80 केले तर 40 उरले, 40 सॉल्व्ह नाही झाले. टाइम असो किंवा तुम्हाला कन्सेप्ट समजला नाही तर तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा. 2.5 तासाचा पेपर असतो. 2.5 तासानंतर काय तुम्हाला फ्रीज असतात ना, तुम्ही रात्री थोडी झोप कमी घ्यायची, जास्त काय होणार नंतर. तर हेच तर सॅक्रिफाईस असतं, सॅक्रिफाईस शिवाय काहीच नाही. तर झोप कमी घ्यायची आणि हेच क्वेश्चन वापस सॉल्व्ह करायचं. मी एक क्वेश्चन पेपर 2-2दा सॉल्व्ह केलेलं आहे, त्यामुळे माझा स्कोर वाढला. तर हे सगळं तुम्हाला करायचं आहे.
आणि जे क्वेश्चन जे तुम्हाला चुकलंय ना त्याला काय करायचं, तुमच्या नोट्समध्ये मार्क करायचं. मी स्टार म्हणून मार्क करायचं की हे क्वेश्चन्स आले आणि ही कन्सेप्ट माझी चुकलेली आहे. हे केलंय मी मॅथ्ससाठी. हेच मी गॅटसाठी केलं, पण गॅटसाठी थोडं डिटेलमध्ये केलं. गॅटसाठी पण सांगतो तुम्हाला. तर हे मॅथ्ससाठी आहे. मॅथ्समध्ये कोणाला काही डाऊट आहे? काहीच नाही. तुमचे चॅप्टर्स कुठपर्यंत झालेत? कॅल्क्युलस पर्यंत झालंय, म्हणजे बरेच तर टॉपिक झालंय तुमचं. त्याच्यामध्ये जर तुम्ही, आणि मॅम टेस्ट कधी घेतली यांची आणि टाइम किती दिलं होतं प्रिपरेशनसाठी? टाइम नाही, प्रिपरेशनसाठी टाइम किती दिलं होतं? मग शिकून आता तुमच्याकडे 2 आठवडे होते. 2 आठवडे असून तुम्ही 3 प्रश्न सॉल्व्ह करताय 15 पैकी. विचार करा, इकडे चुकतं तुमचं काय? कन्सिस्टन्सी चुकतंय का तुमचं लॅक ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी चुकते का दोघं चुकतंय? विचार करा. हे जे आहे ना, तुम्ही आता जर लिनियंटली घेतलं तर पुढच्या वर्षी तुम्हाला असं रिग्रेट होईल की अरे मी त्या टाइमला 1 वर्षापूर्वी जर व्यवस्थित अभ्यास केला असता तर मग आता असं माझ्यावर वेळ आली नसती. सोप्या भाषेत जर सांगायला गेलं तर लिव्ह अ लाईफ विदाउट रिग्रेट्स. असं नाही व्हायला पाहिजे 2 वर्षानंतर तुम्ही रिग्रेट लागला की त्या टाइमला जर मी अभ्यास केला असता, आता कोणत्या एनडी जर मेडिकल आउट असो, मेरिट आउट असो, काही का असा ना, ऍटलिस्ट मी एक कोणत्या चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असतो. ज्याला इंजिनिअरिंग करायचं असेल ते इंजिनिअरिंग किंवा मेडिकल, ज्याला स्वतःचा इंटरेस्ट. तर लिव्ह अ लाईफ विदाउट रिग्रेट हे एक आहे. आता गॅटकडे यायला गेलो तर गॅटमध्ये पहिले इंग्लिशचं बोलू. इंग्लिशमध्ये कसं असायचं, मी मोस्ट ऑफ द माझी प्रिपरेशन पाथफाइंडर मधून केली आहे. पाथफाइंडरमध्ये जे सिनॉप्सिस असायचे मी तेच फॉलो केले आणि जे मॅमने नोट्स दिले तेच वाचून काढायचं. आणि माझे मोस्ट ऑफ द त्याच्यामधूनच बरोबरच 10 प्रश्न येतात ना याचे, आपल्या प्रॉब्लेम सॉल्विंग त्याला म्हणता का मला लक्षात नाही, हा एरर म्हणता. तर मग त्यापैकी माझे 8 बरोबर आले होते या अटेम्प्टमध्ये. तर फक्त तेवढंच करून बाकी सिनोनिम्स अँटोनिम्स म्हणायला गेलो तर सगळ्यात पहिले तुम्हाला प्रिव्हियस इयर जेवढे पण आलेले सिनोनिम्स अँटोनिम्स तेवढे सगळे करायचे. त्यानंतर तुम्हाला कोणते रेफरन्स बुक दिल्या जाते तर ते वाचून काढा. मी रेफरन्स बुक पर्यंत गेलो नाही कारण की मला मगअप करायची एवढं मला कॅपेबिलिटी नव्हती. मला समजून घेण्याची कॅपेबिलिटी जास्त होती. तर मग मी फक्त PYQs थोडे रटून घेतले होते, तेवढंच माझं झालं. आणि तुम्ही रेफर करू शकता अजून बुक्स. बाकी याच्याऐवजी जर आपण हिस्ट्री पर्स्पेक्टिव्हने गेलो, हिस्ट्रीमध्ये काय होतं माहिती का, मी माझंच नाही माझ्या मित्रांचं पण पाहिलंय की सगळेचे सगळे रेफरन्स बुक्स आणि ऑनलाईन लेक्चर्सच्या मागे लागतात. आता स्वतः UPSCने क्रायटेरिया सेट केलाय की सगळे प्रश्न तुमचे NCERT मधून येतील. तर मग आपण NCERT सोडून आपण ऑनलाईन लेक्चर्स काय करायचं? जे आपलं क्लासमध्ये शिकवलं जातंय NCERT बेस्डवरती शिकवलं जातंय ना, तर तेच करायचं. मी स्टार्टिंग माझ्या फर्स्ट अटेम्प्टच्या वेळेस मी पूर्ण ऑनलाईन लेक्चरच्या भरोसे होतो. मला काही आले नाही मार्क, माझे मार्क 330 होते, खूपच कमी होते. आणि गॅट मला मॅथ्समध्ये चांगलं होतं म्हणून मी कट ऑफ क्लिअर केलं. गॅटमध्ये मला काही 230-240 काहीतरी मार्क्स होते आणि हिस्ट्रीमध्ये सगळ्यात कमी. तर तेच मी थर्ड अटेम्प्टला क्रॉस केलं आणि मी पूर्ण NCERT वाचलं. माझ्याकडून 2च बुक वाचले गेले. ते NCERT मध्ये 11-12चे वेगवेगळे पार्ट्स असतात, माहितीच असेल ना तुम्हाला. तर माझ्याकडून 2च पार्ट्स वाचले गेले, त्यातून मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स आलेत. तर तुमच्याकडे 1 वर्ष आहे, 1 वर्षामध्ये किती काय होऊ शकतं. तर तुम्हाला एवढं लक्षात ठेवा की हिस्ट्रीसाठी तुम्हाला फक्त NCERT वाचायचे. NCERT आणि PYQ सॉल्व्ह करा, हे गोष्ट आहे. नंतर मग जॉग्राफीसाठी सेम, की हिस्ट्री जसं तुम्ही केलं तसंच जॉग्राफी सुद्धा करायचं आहे. आणि सिविक्सचं एक आहे. सिविक्सचे प्रश्न किती येतात तुम्ही सांगा मला. भाऊ तुम्ही किती PYQ पाहिलेत? सिविक्सचे किती प्रश्न येतात? पॉलिटी, सिविक्स जे काय तुम्ही म्हणत असाल, 2 ते 3, कधी 2 येतात कधी 1 येतं. तर मग त्या 2-3 क्वेश्चनसाठी तुम्ही महिनाभर घालवणं काय वर्थ इट आहे? नाही ना. तर सिविक्स स्किप करा. मी स्वतः स्किप केलं होतं. तेच तुम्ही 1 महिना तुमचा जो स्लॉट आहे तोच तुम्ही हिस्ट्री, जॉग्राफी, सायन्स यासाठी डिवाइड करा तुम्ही तो स्लॉट. जास्त बेनिफिशियल आहे ना. तुमच्याकडे 12-13 क्वेश्चन्स येत आहे, तुम्ही त्याला फोकस कराल का 1-2 क्वेश्चनसाठी फोकस कराल? 12-13 क्वेश्चन्सच ना. तर मग तिकडे लक्ष द्यायचं. आणि टॉकिंग अबाउट करंट अफेअर्स बघा, कोणी जरी करंट अफेअर्स सोडलं तर मग तुम्ही बघा. आता मी काही करू शकत नाही, पण सर तुम्हाला मग ते विचारतीलच ना. लेक्चरेट तुम्ही सगळे करता ना, लेक्चरेट मध्ये करंट अफेअर्स येतात. तुम्हाला माहितच असेल SSB मध्ये पण करंट अफेअर्स कामाचेच आहे. करंट अफेअर्स असं नाही की तुम्ही SSB किंवा रिटर्नच्या 1 महिना अगोदर तुम्ही करायला लागले आणि होऊन जाईल, असं काही नसतं. SSB मध्ये असं वाकडं तिकडं करून कसंही विचारतात.
आता मला माझं माहिती, मला 2 वर्षापूर्वी करंट अफेअर्स विचारलं आणि मी 1 महिन्यापूर्वीच करून गेलो होतो. तर मला ते 1 वर्षापूर्वीच पण नाही आलं. मग ते आहे, तुम्हाला करंट अफेअर्स कसं करायचंय, आत्तापासूनच करंट अफेअर्स करा. जरी ते रिटर्नला येणार नाही पण तुम्हाला ते फ्लो बसेल. करंट अफेअर्स कसे, तुम्हाला माहिती की रटायचं जास्त गोष्ट आहे ती करंट अफेअर्स, की यांनी हे नोबेल प्राइज जिंकलं, ही एक्सरसाइज झाली, ती एक्सरसाइज झाली. तर हे रटण्याची गोष्ट काही एका स्मॉल इन्स्टन्समध्ये होत नाही, त्याला टाइम देऊ लागतो. आत्तापासूनच करा. न्यूजपेपर्स आहेत ना, न्यूजपेपर वाचतात तुम्ही खरंच? हा, मग न्यूजपेपर वाचत जा. मी नाही वाचायला लागलो, मला जेव्हा कळायला लागलं की न्यूजपेपर शिवाय काहीच नाही तेव्हा वाचायला लागलो. मी सेकंड आयटम पासून वाचायला लागलो न्यूजपेपर्स. तर ते आहे, एकतर न्यूजपेपर्स आणि ऑनलाईन मॅगझिन्स. तुम्हाला सीडीएस जर्नी म्हणून माहिती आहे? नाही माहित? ते सीडीएस मॅमला माहितीच असेल. हा, तो त्यामधूनच मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स येतात. मोस्ट ऑफ द काय मी म्हणाल सगळेच क्वेश्चन त्यातून येतात. मी तेच केलं होतं, माझे करंट अफेअर्स सगळे बरोबर होते. सेकंड आयटम आणि थर्ड आयटम दोघांमध्ये सगळे बरोबर. विचार करा की तेवढं इन डिटेल केलं होतं मी. तर हे एक आहे. आणि टॉकिंग अबाउट सायन्स, तर सायन्स मी सगळ्यात जास्त फोकस करेल. सायन्समध्ये कसं असतं बघा, आता तुम्ही जर क्वेश्चन पेपर पाहिले 2020च्या अगोदर, तर त्यामध्ये एनसीईआरटी बेस्ड 9th 10th हे जास्त होते, आहे का नाही? ते फिजिक्सचे वर्कचे फॉर्म्युला, हे सगळ्या गोष्टी. पण 2020च्या नंतर त्यांनी पॅटर्न शिफ्ट केला. कुठे? 11th 12thच्या एनसीईआरटी कडे. आता तुम्ही बोर्डचं तर प्रिपरेशन करताय ना, आता बोर्डचं प्रिपरेशन जे आहे त्याचे एकदम मायन्यूट बेसिक्स, म्हणजे खूपच सोपं लेवलचे बेसिक्स, ते तुम्हाला एनडीए मध्ये यायला लागलं. आता मी काय चुकी केली की मी 11th 12th फक्त एनडीएच केलं, मी बोर्ड्स केलंच नाही. आता मी बोर्ड्स पण मी असं एकदम मस्तीमध्ये पास केलंय, कारण माझं रेकमेंड झालं होतं त्या टाइमला. तर मग जॉईनिंग होती, मेरिटचं माहित नव्हतं मला, तर मग मस्तीमध्ये केलं. ते चूक तुम्हाला करायची नाहीये. एवढं लक्षात ठेवा की तुमचे जे सिनियर्स आहे त्यांची चुका तुम्हाला अंडरस्टँड करायचे, आणि ते चुका तुम्हाला करू दे, स्वतःवर अप्लाय नाही करायचे. फक्त तुम्ही पहा की त्यांनी काय चांगलं केलं, काय त्यांचं पॉझिटिव्ह पॉईंट राहिलं, ज्याच्यामुळे त्यांचं प्रिपरेशन बूस्टअप झालंय. बेस्ट नाही म्हणता येणार, बूस्टअप म्हणता येणार, कारण सगळ्यांची पर्स्पेक्टिव्ह वेगळी आहे ना, सगळ्यांची पर्सनॅलिटी वेगळी आहे. आता मी जे म्हणतोय ते 100% तुम्हाला ऍप्लिकेबल राहणार नाही. मला 100% ऍप्लिकेबल राहिलं, तुम्हाला 90%, कोणाला 80%, तुमच्या हिशोबाने स्वतःवर अप्लाय करा. ते आहे. तर मग सायन्सवरती वापस आलं तर मग तुम्हाला हे एक आहे की तुम्हाला 11th 12thचं एनसीईआरटी करता स्टेट बोर्ड असतं तुम्हाला. हा, ऑलमोस्ट सेमच सिलेबस आहे, तर होऊन जातं त्याच्याहून पण. तर ते करायचंय. यासोबत तुम्हाला जेईचं पण करायचं. जेईचं करताय कोणी? नाही. तुम्हाला हे तर माहित असेल ना की डायरेक्ट एंट्रीज असतात 2 जेईच्या बेसिसवरती. हा, तर मग ते तुम्हाला ते 2 सुद्धा टार्गेट करायचे. एक आहे आपली एनडीए, दुसरं टीएस म्हणजे आर्मी टेक, आणि तिसरं आहे नेव्ही टेक. म्हणजे 3 तुम्हाला टार्गेट करायचे. आता मला 3 याची एसएसबी लागलेली आहे, पण आता अजून बाकी एसएसबी फक्त एनडीएची झाली माझी. तर हे 3 तुमचं टार्गेट पाहिजे. असं पण नाही की तुम्हाला जेई मध्ये एकदम मोठं पर्सेंटेज लागतं क्या 99 98. तुम्ही जर 85च्या वरती जरी पर्सेंटेज आणले तरी तुम्ही त्याला क्वालिफाय व्हाल. पण तुमचं टार्गेट काय असायला पाहिजे? 99%. म्हणजे असं नाही की तुमचा कट ऑफ खाली म्हणजे तुमचं तेच टार्गेट राहील. एनडीए मध्ये सुद्धा तुमचा कट ऑफ जर 340 350 ला असेल, टार्गेट तो नाही पाहिजे. तुमचं टार्गेट पाहिजे 500 मार्क्स. नाहीतर तुम्ही जेव्हा रेकमेंड व्हाल तेव्हा तुम्ही त्याच की अडचणमध्ये की मेरिट इन होतो का नाही होतो, तेच कन्फ्युजन मध्ये राहाल. त्यापेक्षा तुम्ही अगोदर चांगलं प्रिपेअर करा. आणि मी म्हणेल की तुमचं फर्स्ट अटेम्प्ट झालं ना, फर्स्ट अटेम्प्ट नंतर प्रिपरेशन करायला खूप टफ असतं. फर्स्ट अटेम्प्ट झालं की तुमचं बोर्ड्स राहतील, जेई राहील, नंतर त्याच्यानंतर मग तुमचं सेकंड अटेम्प्टच्या वेळेस तुमचं सीईटीच्या सोबत तुमचं एनडीए सुद्धा राहील. मग ते थोडं टफ झालं ना, त्यापेक्षा फर्स्ट अटेम्प्ट तर सोपाच आहे. आणि मोर ओव्हर असं असतं की मोस्ट ऑफ द स्टुडंट्स जे असतात एसएसबीला फर्स्ट अटेम्प्टच्या वेळेस म्हणजे सप्टेंबरचे अटेम्प्ट, ते अनप्रिपेअर्ड असतात. तर त्या टाइमला तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त असतात. तेच एप्रिलमध्ये सगळे प्रिपेअर करून येतात चांगले, त्यांचे कट ऑफ पण जास्त असतो एप्रिलवाल्यांचा, आणि पेपर पण टफ असतो. तर मग सप्टेंबर अटेम्प्ट इज द बेस्ट अटेम्प्ट हे म्हणेल मी. आणि या पलीकडे कोणाला काय डाऊट्स? एसएसबीचं सांगेल मी, पण एसएसबी काय तुम्हाला टाइम आहे अजून एसएसबी साठी. पहिले रिटर्न साठी पहा. तुम्ही घरी राहून स्टडी शेड्यूल करता, तर मग तुमचं शेड्यूल कसं आता, आणि मग तुम्ही फिजिककडे फिजिककडे स्टडी शेड्यूल
शेड्यूल म्हणजे माझं कसं होतं की स्टार्टिंगला मी लेक्चर्स करायचो ना. मी म्हणजे 2 भाग होते अगोदर. म्हणजे मे पर्यंत समजा एक पॉईंट राहिला माझा की तुमचं प्रिपरेशन काय असायला पाहिजे, मे पर्यंत कम्प्लीट व्हायला पाहिजे प्रिपरेशन, पुढच्या वर्षी मे. मग तोपर्यंत जर तुम्ही प्रिपेअर केल्यानंतर तुम्हाला रिव्हिजनला टाइम राहील, ही गोष्ट आहे. तर मग वापस क्वेश्चनकडे येतो. तर मेच्या अगोदर माझं कसं शेड्यूल होतं की मी जरा लिनियंट होतो, उशिरा उठायचो मी. चुकीची गोष्ट तर आहे, पण उशिरा उठतो, 9-10 वाजता उठायचो. तर मग मी 11ला लायब्ररीला जायचो, तिकडून मग 2 वाजेपर्यंत मी लेक्चर्स करायचो. लेक्चर झालं, जेवण वगैरे करायचो, नंतर मग वापस मी घरी येऊन वापस लायब्ररीला जायचो. तर मग समजा 4 वाजेपासून ते 7-8 वाजेपर्यंत मी अभ्यास करायचो. आता तुम्ही समजा तुमच्या इकडे लेक्चर्स होता, मी ऑनलाईन करायचो ना. तर तुमचा जो लेक्चरचा टायमिंग काय तुमचं? 4 पर्यंत ना. हा, मग त्याच्यानंतर मग तुम्हाला जर तुमचं सगळंच इकडेच कव्हर होत असेल ना, तुम्हाला वेगळं काही करायची गरज नसेल पडत, तर मग तुम्हाला फक्त घरी रूमवरती जाऊन तुम्हाला फक्त 2 तास द्यायचे. 2 तास मॅथ्स आणि अर्धा-पाऊण तास गॅट. खूप झालंय हे. फक्त तुम्ही कन्सिस्टंट राहाल, सगळं बेस्ट आहे. हे मे पर्यंत झालं. मेच्या नंतर माझं फुल दिवसभर मी लायब्ररीमध्ये असायचो. सकाळी मी 8 वाजता जायचो लायब्ररीला, एक मॉक टेस्ट द्यायचो. 12 पर्यंत माझी मॉक टेस्ट होऊन जायची, मॅथ्स आणि गॅट. नंतर 12 पासून ते मी 5 पर्यंत समजा 1 तास जेवणाला गेला, तर 4 तास मी फक्त पेपर पाहायचो की कुठे चुकलंय, कुठे माझं बरोबर होणं आहे, कोणत्या नोट्सवरती मार्क करायचं. ते तुम्हाला सांगितलं ना मी कसं मार्क्स वाढायचे आपले, तर ते मीच करायचो ते 4 तास. त्यानंतर मग मी माझं वापस प्रिपरेशन, जे समजा काही डाऊट्स वगैरे असले तर 5 ते कधी 9, कधी 10, 12 वाजेपर्यंत पण बसलोय मी. तर असं आहे, सॅक्रिफाईस पण करा. आणि सोबत फिजिकल फिटनेस जर म्हणायला गेलं, फिजिकल फिटनेस मी करायचो नाही त्या टाइमला. मी म्हणायला गेलं तर ऍक्च्युअलमध्ये लिनियंट होतो खूप जास्त. तर ते फर्स्ट अटेम्प्ट झालं, जरी रेकमेंड झालो तरी ते इंटरव्ह्यूमध्ये मला म्हणजे पॉइंट आउट झालं की मी फिजिकली थोडं फिट नाही आहे. म्हणजे तिकडे इंडिव्हिज्युअल ऑब्स्टिकल्स असतं, मला माहित असेल ना तुम्हाला. तर ते माझ्याकडून फक्त 11 सॉल्व्ह झाले होते. माझे मित्र सगळे 13-14 सॉल्व्ह करत होते, तर माझ्याकडून फक्त 11 ऑब्स्टिकल झाले होते. तर तिकडे थोडं कमी होती. तर मग मी आता काय करतो की मी आता खेळतो जास्त. 2 तास माझ्या दिवसाचं खेळणं असतं बास्केटबॉल. त्याऐवजी आता सध्या तर मी सर्जरी माझी झाली होती, तर मग मी ते थोड्या वेळेसाठी मी गिव्हअप केलं होतं फिजिकल फिटनेस पासून. पण आता वापस चालू केलंय. आता प्लायोमेट्रिक्स करेल, जिम वगैरे जाईल. तर मग तुम्हाला जिम एवढं एक्सटेंड पर्यंत करायची गरज नाही. स्पोर्ट्स तर खेळायलाच ना तुम्ही, तेवढंच करा बस, जास्त पण नाही. फोकस तुमचं काय असायला पाहिजे, रिटर्न, तर तिकडे फोकस करा. हे आहे. आणि अजून एक पॉइंट, तुम्हाला वाटत असेल की मी 11th स्टार्ट पासून प्रिपरेशन स्टार्ट केली असेल, असं काही नाही. जेव्हा मी 12th मध्ये होतो, 12 फेब्रुवारी म्हणजे माझे 11th पेपर झाल्यानंतर मी प्रिपरेशन चालू केली. म्हणजे मला SRF सुद्धा येत नव्हतं, असं माझी सिच्युएशन होती. तर मग अजून पण तुमच्याकडे टाइम गेलेला नाही, तुमच्याकडे अजून भरपूर टाइम आहे. फक्त एवढं गोष्ट आहे की मी फेब्रुवारीपासून स्टार्ट केलं, तर मग माझे एफर्ट्स पण डबल झाले. म्हणजे माझा विचार करा तुम्ही, फेब्रुवारी पासून ते मे पर्यंत मी पूर्ण मॅथ्सचा सिलेबस कम्प्लीट केला. म्हणजे जास्त तर अभ्यास लागलाच ना, एफर्ट जास्त लागले, टाइम जास्त कन्झ्युम झाला. तर मग तेवढं आहे. तुम्हाला फक्त टाइम कमी द्यायचा आहे आणि तुम्हाला आरामात द्यायचं आहे. नंतर रश करण्यापेक्षा चांगलं आहे की आत्ताच आरामात होऊ द्या. अजून काही डाऊट्स कोणाला? काहीच नाही. सर मॅथ्स स्पेशल चॅप्टर्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त मार्क्स मेजर मार्क्स. हे बघा, मॅथ्सचं कसं आहे, मॅथ्समध्ये ना तुम्हाला सगळंच करायचं आहे. असं काहीच नाही की तुम्हाला स्किप करायचं. जे तुम्हाला NDA मध्ये येतं ते तुम्हाला बोर्ड्समध्ये पण येतच ना, तर तुम्हाला ते करूच लागणार ना बोर्ड्स पास करण्यासाठी. तर मग सगळंच करा, तुमच्याकडे टाइम आहे, तेच म्हणतोय, टाइम आहे, सगळं करा. आता तुम्हाला गोष्ट काय करायची आहे की तुम्हाला प्रायोरिटाईज करायचं आहे. सगळ्यात पहिले प्रायोरिटी द्यायची कॅल्क्युलसला. कॅल्क्युलस टफ आहे. आता त्याच्यामध्ये डिफरन्शियल कॅल्क्युलस सोपं आहे, इंटिग्रल कॅल्क्युलस अवघड आहे. तर मग इंटिग्रल कॅल्क्युलसला कधीच असं इग्नोर नाही करायचं. जरी टफ असलं तरी ट्राय करायचं, सॉल्व्ह करायचं. जरी तुम्हाला जमत नाही, टीचर्सला विचारा. टीचर्स तुमच्यासोबत कंटिन्यू असतातच. 4 पर्यंत लेक्चर्स आहे तुमचे, तर टीचर्स राहणारच ना तोपर्यंत. किती टाइम आहे तुमच्याकडे, तुम्ही डाऊट्स विचारू शकता. मला डाऊट विचारायला कोणीच नव्हतं, मी ऑनलाईन इकडे तिकडे सापडत, त्यात टाइम जायचा. तर मग ते तुम्हाला टाइम जायची गरज नाही आहे ना, तर ते डाऊट्स विचारा, तर त्याच्याने होईल. एक कॅल्क्युलस झालं. कॅल्क्युलस नंतर तुमचं आलं की आपलं जे SRF क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, सेट रिलेशन फंक्शन्स. हां,
तर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हे सगळे क्वेश्चन्स म्हणजे अल्जेब्रा पार्ट. त्यानंतर येईल तुमचं बाकीचं PNC, परम्युटेशन कॉम्बिनेशन, तेच ना, बायनोमियल थेरम वगैरे हे टाईपच्या गोष्टी. म्हणजे प्रायोरिटी पहा. तुम्ही काय करा, आता घरी जाल ना, तुमचा पेपर झाल्यानंतर, पेपर यांचा NDAचाच आहे का? युनिट टेस्ट नंतर तुम्ही घरी जाल ना, तर त्यामध्ये पहा की तुमचं कोणत्या चॅप्टरमधून कोणते क्वेश्चन्स आले. म्हणजे कॅल्क्युलस मधूनच सगळ्यात जास्त येतं. कॅल्क्युलसमध्ये मी ट्रिग्नोमेट्री पण ऍड करतोय, कारण की ते सगळं कोरिलेटेड आहे. तर त्याची लिस्ट पहा आणि सगळं प्रायोरिटी सेट करा की सगळ्यात पहिले मी हे परफेक्ट करेल, कॅल्क्युलस, त्यानंतर अल्जेब्रा, त्यानंतर PNC आणि बायनरी नंबर वगैरे माहिती आहे तुम्हाला. ते पण येत असतं, पण ते आलं तर आलं, त्याला लास्ट प्रायोरिटी. म्हणजे कळतंय ना तुम्हाला, जे क्वेश्चन पेपरमध्ये येतंय त्याच्या हिशोबाने प्रायोरिटी सेट करा. आता मला एकदम पॉईंट टू पॉईंट लक्षात नाही, कारण मला 2-3-4 महिने झाले. मी ओव्हरऑल सांगतोय आणि शेवटी मी जरी किती बोललो, समजा जरी अल्बर्ट आइन्स्टाईन जरी येऊन उभं राहिला इकडे, तरी ते तुमच्यावरती आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून करत नाही ना, तोपर्यंत काहीच होत नाही. तर ते आहे. आणि अजून एक गोष्ट, आता तुम्ही समजा 12th मध्ये जाल, तुमच्या नंतर नवीन बॅच येईल 11th ची, तर मग तुम्ही काय करा, तुमचे जे नवीन बॅचमेट्स येतील, म्हणजे बॅच जी नवीन येईल त्यांना तुम्ही गाईड करा. आता आमचं कसं आहे की मी असं नव्हतं की मी खूपच हुशार होतो, मला सगळं माहित होतं कसं काय करायचं, काही नाही, असं काही नाहीये. मी अगोदर खूपच डल माणूस होतो. मला जेवढं पण गायडन्स भेटलं सगळं सिनियर्स कडून भेटलं. जर सिनियर्सनी जर गाईड नसतं केलं तर मग मी चुकीच्या मार्गाने गेलो असतो, चुकीच्या मेथडनी गेलो असतो. मग ते माझे चान्सेस क्लिअर करण्याचे कमी झाले असते. तर तेच एक असं सवय बनवा की तुम्ही तुमच्या ज्युनियर्सला गाईड करा, तुमचे ज्युनियर्स त्यांच्या ज्युनियर्सला गाईड करतील, अशी सवय बनवा. आणि तेवढं परफेक्ट बनवा स्वतःला की तुमचे ज्युनियर्स म्हणतील की सिनियर असावा तर असं असावा. लक्षात येते तुम्हाला? तर तेवढं. आणि तुम्ही कसं आहे, तुम्ही ॲज अ ग्रुप आहे. आता मी एकटं सगळं प्रिपरेशन करायचं, तुम्ही ग्रुपमध्ये असल्यामुळे तुम्हाला जास्त चान्स आहे कॉम्पिटेटिव्हनेस व्हायची. म्हणजे असं नाही की आता हा समजा जर 300 पैकी जर 120 मार्क आणतोय मॅथ्समध्ये आणि मी जर 80 मार्क आणतोय, तर असं नाही की मी त्याच्यासोबत जलस राहील की हा माझ्यापेक्षा जास्त कसं आणतोय. तुम्ही त्याच्याकडून समजून घ्याल की तू काय वेगळं केलं की तुला जास्त मार्क्स आले, मी कसं करू, आणि सोबत प्रॅक्टिस करा. सोबत प्रॅक्टिस केल्यानं खूप काही व्यवस्थित होतं. फक्त तुमच्यामध्ये ती म्हणजे थोडं ते डिटर्मिनेशन पाहिजे, थोडं तुम्ही स्वतःला तेवढे एफर्ट्स द्यायला पाहिजे. ढिल्लं बनून काही चालणार नाही. माझं जेवढं ऐकण्यात आलं की तुम्ही खूप लिनियंट आहात, तुम्ही जास्त प्रिपरेशन करत नाही, प्रॅक्टिस करत नाही, तर ते तुम्हाला करावं लागेल, त्याच्याशिवाय काहीच नाही. अजून काहीच नाही. कन्सिस्टन्सी म्हणजे माझं क्लिअर होतं. म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे का, तुमचं क्लिअर असायला पाहिजे ते वाय डू आय वॉन्ट टू जॉइन द आर्म फोर्सेस, हे क्लिअर असायला पाहिजे. जोपर्यंत क्लिअर नाही आहे तोपर्यंत तुमचं कन्सिस्टन्सी राहणार नाही. आणि वरतून तुम्ही ऑस्ट्रेलियात आहात ना सगळ्या, तर घरच्यांपासून लांब राहाल. जेव्हा पण गिव्हअप करू वाटेल तेव्हा घरच्यांची आठवण करा, बोलायला चान्स भेटतो ना तुम्हाला, घरच्यांशी बोला. कन्सिस्टंट बरोबर राहतो माणूस. फक्त एकतर तुमच्याकडे फोन नाही आहे, सगळ्यात मोठी डिस्ट्रॅक्शन. आता मी माझे मित्र पाहतो 7-8 तासाचा फोन टाइम आहे त्यांचा. 24 तासापैकी 7-8 तास तुम्ही फोनमध्ये देताय, तर किती टाइम झाला तो? तेवढंच तुम्ही जर त्या 7-8 पैकी जर तुम्ही 2-3 तास एनडीएला दिला तर किती चांगली गोष्ट आहे. एवढं पण काही अवघड नाही ना एनडीए. कन्सिस्टंट राहाल तर होऊन जातं, एवढी गोष्ट आहे. आणि हीच गोष्ट जी आहे ना तुम्हाला SSB मध्ये पण पॉइंट आउट होईल. तुम्ही जर समजा एकदमच हुशार असाल पण हे जे कोर क्वालिटीज आहे तुमच्यामध्ये नसले तर तुम्ही रेकमेंड कसं होणार? रेकमेंड होल्याशिवाय तुम्ही जाणार नाही ना एनडीएमध्ये. आपलं गोल काय, एनडीएमध्ये जाणं आहे, फक्त रिटर्न क्लिअर करणं नाही ना. तर मग ओव्हरऑल डेव्हलपमेंट पाहावे. तर असं आहे. आणि मी बऱ्याच वेळेस लेक्चरर्स पण पाहिले तुमचे, काही जण म्हणजे थोडं घाबरतात बोलायला. तर ठीक आहे, घाबरत जरी असलं ना तरी पण ठीक आहे, पण ट्राय करायचं. आता माझ्याकडे माझे लेक्चरचे व्हिडिओज आहेत, मी तर तुमच्यापेक्षा जास्त घाबरायचो बोलायला. पण मग एकदा मी रिटर्न क्लिअर झालो त्यानंतर कॉन्फिडन्स खूप जास्त बुस्टअप झाला. आणि त्या टाइमला असं होतं की जोपर्यंत मी स्वतःहून करत नाही तोपर्यंत काही होणार नाही. कोणी मला येऊन कोणी खाऊ नाही घालणार की बाबा तू खा, म्हणजे कोणी मला म्हणजे डायरेक्टली कोणी देणार नाही. सगळं माझ्यावरतीच आहे ना. आणि तिकडे प्रेशर होता की करायचंच आहे, त्याच्याशिवाय काहीच नाही. तर बरोबर होतं, फक्त ट्राय करा, हे काय. आणि लेक्चरेट जे आहे ना, लेक्चरेट जरी एकच पार्ट असला SSB मधला तरी तो खूप कोरिलेटेड आहे. लेक्चरेटनी कॉन्फिडन्स एवढा बुस्टअप होतो. तुम्ही जरी फक्त लेक्चरेट केलं, जास्त नाही, आठवड्यातून एकदा किंवा जेव्हा पण सोनाने सर लेक्चर्स घेत असतील
तेव्हा जरी केलं तरी खूप खूप जास्त येतं. फक्त कन्सिस्टंट आणि वरतून जे तुम्हाला जे सर सांगतात, काही पण तुमचे लेक्चर्स होतील तर मग तुम्ही ते नोट डाऊन करा. आता माझे सर ऑनलाईन लेक्चर्स घ्यायचे तर मी पण नोट डाऊन करायचो आणि माझी बुक अक्षरशः बुक आहे माझी पूर्ण सोनाने सरांच्या पॉईंटची. तर ते लक्षात ठेवा. हे सगळं तुम्हाला करायचं आहे, फक्त रिटर्नच आपला गोल नसावा. मी काय करायचो की 5-5 मिनिटाचं स्लॉट व्हायचं. 5-5 मिनिटाला मी घड्याळकडे पाहायचो की किती वेळ झाला आणि मी किती क्वेश्चन सॉल्व्ह केले. आता तुमचं रिटर्नचं तुम्ही मॉक टेस्ट दिली नाही पूर्ण अजून, तर तुम्हाला ते कळणार नाही कसं सॉल्व्ह करायचं. माझं कसं होतं की 2.5 hours माझा पेपर असतो ना मॅथ्सचा. मी काय करायचो की फर्स्ट 1 hour मध्ये मी काय करायचो, मिनिमम 60 क्वेश्चन्स माझ्याकडून ओव्हरथ्रो व्हायला पाहिजे. 60 क्वेश्चन म्हणजे 1 ते 60 नाही, 1 ते 120 पैकी कोणते 60 सोपे आहेत ते 60 क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे. म्हणजे 1 मिनिटमध्ये 1 क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे ना. तर त्या मेथडनी म्हणजे 5 मिनिटामध्ये 5 क्वेश्चन्स असं माझं टार्गेट होतं. आणि ते हा फर्स्ट आवर झाला. सेकंड आवरमध्ये मी काय करायचो की जे टफ क्वेश्चन्स आहेत, म्हणजे समजा इंटिग्रल कॅल्क्युलसचं आणि डिफरन्शियल इक्वेशनचे क्वेश्चन्स टफ येतात, आजकाल जास्त टफ यायला लागले, तर मग ते करायचो मी त्या 1 तासामध्ये. त्या 1 तासामध्ये जर 20 जरी क्वेश्चन झाले टफवाले म्हणतो बरं का मी, सोपे नाही, तरी ते मोर दॅन इनफ आहे. आणि शेवटचं अर्धा तास जर म्हणायला गेलो तर पहिले 15 मिनिटं मध्ये OMR पूर्ण भरून घ्यायचो. जे तुमची इच्छा आहे, तुम्ही जर सोडताच कंटिन्यू तसंच OMR भरायचं असेल तर तुम्ही तसं करू शकता. माझं म्हणणं आहे की तुम्ही एकसोबतच सगळं फिल करा, फक्त व्यवस्थित फिल करा. नाहीतर असं जर बघायला गेलं की तुम्ही 120 तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि तुम्ही शेवटी पाहिलं की 119 पर्यंतच तुम्ही सर्कल केले आणि क्वेश्चन संपले, म्हणजे इकडे तिकडे कुठेतरी झालं ना. तसं नाही व्हायला पाहिजे, फक्त व्यवस्थित लक्ष देऊन करा. हे एक आहे. 15 मिनिटं झाले, शेवटचे 15 मिनिटं मी वापस पूर्ण पेपर ओव्हरथ्रू करायचो की अजून कोणतं क्वेश्चन निघतोय का, म्हणजे शेवटच्या मिनिटपर्यंत सोडायचं नाही. आता तुम्ही सांगा, तुम्ही 60 क्वेश्चन जर बरोबर केले आणि एक पण चुकीचं नाही तर किती मार्क पडाल? मॅथ्स जर तुम्ही 60 क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि त्यापैकी एक पण चुकला नाही तर किती मार्क्स पडतील? 150 ना. तर 150 चांगला स्कोर आहे का नाही? तर मग जरी तुम्ही 60 क्वेश्चन व्यवस्थित करू शकता तरी ठीक आहे, पण जर तुमचं ॲक्युरसी तेवढी असली तर ठीक आहे. पण मी ऑन आयरनी सांगेल, बरेच जण तुम्हाला असं पण म्हणाल की जेवढे करताय तेवढे व्यवस्थित करा, पण माझी अप्रोच थोडा वेगळा होता. मी काय करायचो, 90 क्वेश्चन्स करायचो, त्यापैकी माझे 60 to 70 बरोबर असायचेच आणि उरलेले काय असायचे मी काही गेस वगैरे करून सॉल्व्ह करायचो. त्यातले जरी माझे अर्धे जरी समजा 20 पैकी अर्धे जरी बरोबर आले तरी ठीक असे ना, 25 मार्क्स पडताय मला, आहे का नाही? आणि ते -10 समजा -1.8 काहीतरी असतं ना, 0.8 सॉरी, म्हणजे 8 मार्क्स जात आहे. 24 मधून 8 काढा किती? 70. हा, तर मग तेवढंच कमी होतं ना, 17 तुम्हाला भेटतं मार्क्स, आहे का नाही? तर मग तुम्ही जेवढे सॉल्व्ह होतील तेवढे ट्राय करा आणि जरी थोडे चुकले तरी ठीक आहे, फक्त अटेम्प्ट जास्त पाहिजे. हे एक आहे. अजून काही SSB रिलेटेड सांगायचं? बेसिकसाठी मॅथ्स फॉर NDA 3000 क्वेश्चनची बुक असायची, ती सॉल्व्ह करायची. काहीच नाही. SSB रिलेटेड सांगायचं पॉइंट आहे. मॅमने सांगितलंय मला की इफ यू वॉन्ट टू बी एन ऑफिसर इन द प्रिपरेशन फेज इटसेल्फ. हेच पूर्ण SSB आहे. मी जेवढं ऑब्झर्व केलं ना, प्रॅक्टिस काहीच नाही आहे. हे TIT प्रॅक्टिस करा, नंतर इंटरव्ह्यू प्रॅक्टिस करा, हे काहीच कामाचं नाही जोपर्यंत तुमचं कोर क्वालिटीज नाही आहे. तर फक्त हे लाईन लक्षात ठेवा आणि हेच प्रिपरेशनला चालू राहू द्या, बरोबर तुमचं डेव्हलपमेंट होईल. Thank you so much. ये जो हमारी जर्नी है हर्षवर्धन पाटिल, सक्सेसफुल स्टोरी ऑफ हर्षवर्धन पाटिल, ये हमारा पार्ट फर्स्ट है. इसके बाद पार्ट सेकंड, थर्ड और फोर्थ, इसके 4 पार्ट हुए. इसमें हमने आज सबसे ज़्यादा क्या सीखा, एक बात मुझे बहुत अच्छी लगी, यहाँ पे आइंस्टाइन भी आएगा, आइंस्टाइन भी बताएगा. तो ये you only 20%, 80% comes from our
सेल्फ स्टडी मोस्ट इम्पोर्टेंट है। इन्होंने सेल्फ स्टडी कैसे की, आपको भी बहुत सारा माहौल यहाँ पे है, कंसिस्टेंसी है, जितने चैप्टर्स चाहिए थे उससे भी चैप्टर्स हमारे बहुत सारे कंप्लीट भी हो चुके हैं, तो है हमारे पास समय, हमारे पास बहुत ज्यादा है, तो इसी समय का हमें इस्तेमाल करना चाहिए। हम हर रोज बताते हैं कि 2 घंटे आप लोगों को मैथ्स के लिए देना है, और हर्षवर्धन ने भी यही बताया कि यू हैव टू डू 2 hours फॉर मैथ्स, हाफ एन आवर फॉर गैट, डोंट गो टू द एक्स्ट्रा बुक्स। जैसे एनसीईआरटी के बारे में बताया था, एनसीईआरटी के बुक्स को हमें ज्यादा रेफरेंस, तो इससे हमें बहुत सारी जानकारी मिली कि अभी हमारे जर्नी में क्या क्या करना है, हम क्या गलत कर रहे थे और उसको कैसे सुधारना है। इस तरह से अगर हम करेंगे तो विल आल्सो बिकम सक्सेस। एंड इसके बाद हर्षवर्धन की जगह पे आप यहाँ पे आके लेक्चरेट दे सकेंगे, इसमें मुझे अच्छा है। थैंक यू हर्षवर्धन एंड बेस्ट लक फॉर योर